माणिकराव कोकाटे यांना शासकीय सदनिका गैरव्यवहार प्रकरण हे भोगलेलं आहे। मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांकडे केलेल्या शिफारसीनंतर माणिकराव कोकाटे यांच्याकडची सर्व खाती काढून घेतलेली आहेत। माणिकराव कोकाटे यांच्याकडची खाती आता अजित पवार यांच्याकडे देण्यात आलेली आहेत। सदनिका गैरव्यवहार प्रकरणामध्ये माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे। तसंच त्यांच्या विरोधात अटक वॉरंट सुद्धा काढलेला आहे। त्यामुळे कोणत्याही क्षणी माणिकराव कोकाटे यांना अटक होण्याची शक्यता आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। माणिकराव कोकाटे यांच्याकडची सर्व खाती काढून घेतलेली आहेत। सध्या ते बिनखात्याचे आहेत। माणिकराव कोकाटे यांना शासकीय सदनिका गैरव्यवहार प्रकरण भोगलेलं आहे। त्यांच्याकडची सर्व खाती अजित पवार यांच्याकडे दिलेली आहेत। सदनिका गैरव्यवहार प्रकरणामध्ये माणिकराव कोकाटे यांना शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। त्यांना 2 वर्षांची शिक्षा झालेली आहे। त्याचबरोबर त्यांना त्यांच्या विरोधात अटक वॉरंट सुद्धा काढलेला आहे आणि त्यामुळे कोणत्याही क्षणी माणिकराव कोकाटे यांना अटक होण्याची शक्यता आहे।